नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK मॅथ्स कोचिंग क्लासमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत सिस्टम ऑफ इक्वेशन बाय गॉस एलिमिनेशन मेथड। ओके, ह्या टॉपिकवर तुम्हाला 5 मार्क्स साठी क्वेश्चन 100% विचारलेला असतो। हा एक जरी क्वेश्चन केला तर तुम्ही इझिली हा क्वेश्चन काय करू शकता, एक्झाममध्ये सॉल्व करू शकता। ठीक आहे, आता बघा आपल्याला काय म्हटलं क्वेश्चनमध्ये, तुम्हाला एक सिस्टम ऑफ इक्वेशन गिवन आहे आणि तिला काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे। पण त्यांनी कंडिशन दिलेली की यूजिंग गॉस एलिमिनेशन मेथड। ओके, आता गॉस एलिमिनेशन मेथड तुम्हाला जर वापरायचे असेल तर तुम्हाला थोडंफार इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1मध्ये सिस्टम ऑफ इक्वेशनचा पार्ट तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। आता बघा, जरी माहिती नसेल तर आपण एकदम इझिली आपण ही मेथड काय करतो इथं डिस्कस करतो। आता बघा, ज्यावेळेस तुम्हाला एखादी सिस्टम ऑफ इक्वेशन गिवन असेल तर तिला काय करायचं, मॅट्रिक्स फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करायचं। कसं रिप्रेझेंट करायचं आहे तर बघा, आता आपण इथं एक थोडंसं एक वाक्य लिहिणार आहे। काय लिहिणार आहे, the given system of equation can be written as ax is equals to b। ओके, आपण काय करतोय, तुमची सिस्टम ऑफ इक्वेशन ax is equals to b या फॉर्ममध्ये काय करतो, लिहितोय। a म्हणजे काय असतो तुमचा कोएफिशियंट ऑफ मॅट्रिक्स, एक्स म्हणजे काय असतो तुमचा व्हेरिएबल मॅट्रिक्स आणि बी म्हणजे काय असतो तुमचा कॉन्स्टंट मॅट्रिक्स। ठीक आहे, आता बघा लिहित असताना आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची। काय घ्यायची, आता सुरुवातीला लिहित असताना जो तुमचा फर्स्ट एलिमेंट असेल ना मॅट्रिक्समधला, तो प्रत्येक वेळेस काय पाहिजे, 1 पाहिजे। जर नसेल तर तुम्ही त्याला कन्वर्ट करू शकता, पण जर तुमच्या दिलेल्या सिस्टम ऑफ इक्वेशनमध्ये तुमचा व्हेरिएबल एक्स, त्याचा कोएफिशियंट ज्या ठिकाणी 1 आहे, तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी एक्सचा कोएफिशियंट किती आहे, 2। हा आपल्याला 2 लिहायचा नाही, त्या ठिकाणी काय पाहिजे, 1 पाहिजे। तर ते 1 असणं आणण्यासाठी मी काय करतो, जे तुमचं इक्वेशन नंबर 2 आहे त्याला काय करतो, इंटरचेंज करतो। तर तुम्ही त्याला असेल, आता बघा ह्याचा कोएफिशियंट किती आहे, 1 आहे, किंवा तुम्ही इक्वेशन नंबर 3ला जर इंटरचेंज केलं तरी पण चालेल, कारण x1चा कोएफिशियंट किती आहे, 1 आहे। ठीक आहे, तर बघा मी कसं लिहितो, 1 1 1 आणि हे 6। ओके, किंवा थोडंसं त्याला बाजूला राहू द्या। नेक्स्ट काय करतो आहे बघा, नेक्स्ट दिस थर्ड इक्वेशन त्याला मी सेकंड रोमध्ये लिहितो आहे, म्हणजे काय झालं, 1 -1 1। नेक्स्ट काय आहे बघा, आता जे इक्वेशन फर्स्ट होतं त्याला मी कुठे लास्टला लिहितो, त्याचे कोएफिशियंट 2 -1 3। नेक्स्ट आपल्याला काय करायचं, एक्स म्हणजे काय आहे तुमचा व्हेरिएबल मॅट्रिक्स, म्हणजे काय एक्स वाय झेड इज इक्वल्स टू, नेक्स्ट काय आहे तुमच्याकडं कॉन्स्टंट मॅट्रिक्स काय आहे, 9 6 2। ओके, ही तुमची फर्स्ट मेथड आहे, म्हणजे तुमची जी काय सिस्टम ऑफ इक्वेशन गिवन आहे तिला आपण काय करतो, मॅट्रिक्स फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो। ठीक आहे, मॅट्रिक्स फॉर्ममध्ये कन्वर्ट करून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, नेक्स्ट टू फाइंड आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्स। ओके, आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्सला मी काय करतो, सी न डिनोट करतो, सी इज इक्वल्स टू काय आहे, ए डॉट बी। ओके, आता ए डॉट बी म्हणजे काय बघा, आपल्याला माहिती आहे ए म्हणजे कोएफिशियंट मॅट्रिक्स, बी म्हणजे कॉन्स्टंट मॅट्रिक्स। ह्या दोघांना काय करतो, काय कंबाईन मॅट्रिक्समध्ये आपण त्याला काय करतोय, राईट करतोय। ठीक आहे, फक्त काय करायचं, व्हेरिएबल मॅट्रिक्स आहे त्याला काय करायचं, रिमूव्ह करून टाकायचं आहे। मग देअरफॉर सी इज इक्वल्स टू काय, सी इज इक्वल्स टू काय, 1 1 1। सॉरी, इथं पण आपल्याला थोडेसे चेंजेस करावे लागतील। आपलं काय बघा, 1 1 1चा कोएफिशियंट कॉन्स्टंट काय आहे, 6, तो इथं काय येईल 6। 1 -1 1 -1चा कोएफिशियंट काय आहे, सॉरी कॉन्स्टंट टर्म काय आहे 2, आणि 2 -1 3चा कॉन्स्टंट टर्म काय आहे 9। ठीक आहे, हे पण थोडंसं प्रिकॉशन्स घ्या, सिस्टम लिहित असताना मिस्टेक व्हायला नको। 1 1 1 काय होईल 6, देन 1 -1 1 2 2 -1 3 आणि 9। ओके, हा तुमचा काय झाला, आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्स झाला। आता जसा जो तुमचा आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्स असेल त्या आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्सला काय करायचं, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये काय करायचं, कन्वर्ट करायचं। ते कसं करायचं तर बघा, जो तुमचे बिलो द डायगोनल एलिमेंट आहेत बघा, बिलो द डायगोनल एलिमेंट, हा एलिमेंट कोणते आहेत, 1 2 आणि -1, ह्याला काय करायचं, 0मध्ये कन्वर्ट करायचं। आता ह्याला 0मध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला काय करायचे, रो ट्रान्सफॉर्मेशन काय करायचे, यूज करायचे। आता मी अगोदरच म्हटलं तुम्हाला सिस्टम ऑफ इक्वेशन थोडंसं माहिती असणे गरजेचे, जरी माहिती नसेल तर तुम्ही स्टेप जरी लक्षात घेतल्या तरी तुम्हाला ते इझिली समजू शकतं। ओके, आता बघा हे आता माझं पहिलं टार्गेट आहे की हा 1 आणि हा 2 काय करायचं आहे, 0मध्ये कन्वर्ट करायचं आहे। तर मी ऑपरेशन काय करतो बघा, हा 1 आहे तुमच्या R2मध्ये, म्हणजे मला R2मध्ये चेंजेस करायचे। काय चेंजेस करतो मी बघा, R2 - R1, म्हणजे R2 म्हणजे रो 1मधून, सॉरी रो 2मधून मी काय करतो आहे, रो 1 मायनस करतो आहे। सिमिलरली मी काय करतो आहे, R3मध्ये चेंजेस करतो आहे। R3मध्ये चेंजेस काय करणार, इथं 2 आहे तर मी काय करतो, R3 -
2 इंटू R1. ओके, आता बघा माझा जो काही R1 आहे तो कसा सेम आहे, कारण मी R1मध्ये काहीच चेंजेस करत नाही. मी तो ॲज इट इज लिहून घेतो. 1 1 1 6. 1 - 1 काय होईल 0. -1 -1 -2. 1 - 1 अगेन 0. 2 - 6 इज -4. ओके, R2 इज क्लिअर. सेकंड आता R3मध्ये काय करतो, R3 = R3 - 2 इंटू R1. बघा 2 - 2 इंटू 1 2. 2 - 2 काय झालं 0. -1 इंटू -2 काय होईल -3. 3 - 2 काय होईल 1. आणि 9 - 12 किती होईल -3 होईल. ओके, आता बघा आपल्याला काय करायचं तर बिलो द डायगोनल एलिमेंट काय करायचे 0मध्ये कन्वर्ट करायचे. हे आणि हा तो 0 ऑलरेडी झालेला आहे. आता फक्त काय करायचे -3ला काय करायचे 0मध्ये कन्वर्ट करायचे. आता -3 कुठं आहे R3मध्ये, म्हणजे तुम्हाला चेंजेस कुठे करायचे आहेत R3मध्ये, म्हणजेच की रो 3मध्ये. काय चेंजेस करावे लागतील फक्त ह्या ठिकाणी 0 करायचे. बघा 0 करण्यासाठी मी काय लिहितो 2 इंटू R3 - 3 इंटू R2. म्हणजे मी काय केलं R2ला 2 मल्टिप्लाय केलं आणि R3ला 2 मल्टिप्लाय केलं आणि R2ला 3 मल्टिप्लाय केलं. म्हणजे बघा इथं 6 होईल, इथं पण काय होईल 6 होईल. दोघांचं सबट्रॅक्शन घेतलं तर काय होईल 6 - 6 0. ओके, बाकी इकडे काही चेंजेस झाले तरी चालतील, फक्त आपल्याला काय करायचं या ठिकाणी 0 कन्वर्ट करायचे. म्हणजे R1 आणि R2 कसे असतील सेम. 1 1 1 6 0 -2 0 -4. इथं काय होईल 0 - 0 0. 6 - 6 बघा इथं काय होईल 0. 1 - 0 काय होईल 1 आणि -3 मायनस काय आता बघा ह्या दोघांना मल्टिप्लाय करून आपला आन्सर जर सॉल्व केला तर आपल्याला आन्सर किती मिळेल 6 मिळेल. ओके, फक्त तुम्हाला हे ऑपरेशन थोडंसं व्यवस्थित यूज करायचं आहे. ही ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला यूज करता येणं गरजेचं आहे. आता चला, आता बघा आपण जर बघितलं तर तुमचे जे काही बिलो द डायगोनल एलिमेंट आहेत ते कशामध्ये कन्वर्ट झालेत तर ते तुमच्या 0मध्ये कन्वर्ट झालेले आहेत. तर आपण आता काय करायचं, जसं स्टेप नंबर 1मध्ये आपण काय केलं होतं सिस्टम ऑफ इक्वेशनवरनं मॅट्रिक्स फॉर्ममध्ये आपण त्याला कन्वर्ट केलं होतं. ज्यावेळेस आपला ऑगमेंटेड मॅट्रिक्स हा अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट होईल त्यावेळेस आपल्याला काय करायचं तुमच्या दिलेल्या मॅट्रिक्सवरून आपल्याला काय करायचं आहे इक्वेशन ऑफ मॅट्रिक्स काय करायचं कन्वर्ट करायचं. ठीक आहे, तर बघा मी काय लिहितो R1वरनं फ्रॉम R1. बघा R1 तुमची काय हे R1 आहे, ही तुमची R2, ही तुमची R3. ओके, मी R1 काय लिहितो फ्रॉम R1 = x + y + z = 6 आणि R2 काय लिहितो -2y = -4 आणि R3 काय लिहिता येईल मला z = 6. म्हणजेच की तुम्हाला झेडची व्हॅल्यू किती मिळाली 6 मिळाली. ओके, आता बघा तुम्ही जर इक्वेशन सेकंड बघितलं, सेकंड इक्वेशन काय आहे -2y = -4. मायनस मायनस काय होईल कॅन्सल, म्हणजेच रिमेनिंग काय झालं 2y = 4. देअरफॉर y = काय झालं 2. बघा तुम्हाला z = 6 मिळाले, y = काय मिळाले 2. आता मी काय करतो इक्वेशन नंबर 1 फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन नंबर 1 मला काय लिहिता येईल, मला x आणि yच्या ऑलरेडी व्हॅल्यूज माहिती आहे. तर मी फक्त इक्वेशन नंबर 1मध्ये जर पुट केलं तर काय मिळेल मला x + y किती y is 2 प्लस z किती आहे 6 = काय आहे 6. x + 2 + 6 is 8 = 6. देन बघा x = काय होईल 6 - 8 और x = काय झालं -2. ओके, थोडेसे व्हॅल्यू चेक करा परत एकदा. 2 z = काय झालं 6. सॉरी इथं आपल्याकडं काय येणार आहे 2 येणार आहे. 2 म्हणजे 2 z = काय होईल 6. म्हणजेच काय झालं z = 3. ओके, z = काय झालं 3. आता झेडची व्हॅल्यू इथं पुट करा. सॉरी इथं 3 + 2 काय होईल 5 and then 5 इकडं काय होईल 6 - 5. देअरफॉर x = काय असेल 1 असेल. ओके, बघा x = 1, y = 2 आणि z = 3. आता आपलं जर ॲन्सर बरोबर आहे की नाही आपल्याला जर क्रॉस चेक करायचं असेल तर आपण काय करू शकतो, ज्या x y zचे व्हॅल्यूज मिळाल्या आहेत त्या तुम्ही कोणत्या इक्वेशनमध्ये काय करा पुट करा. तुमची जर कंडिशन होल्ड झाली तर आपलं ॲन्सर काय बरोबर आहे. आता हे सिम्पल इक्वेशन आहे. x किती आपल्याकडं 1 प्लस y किती आपल्याकडं 2 प्लस z किती आहे 3 = किती आहे 6. बघा बरोबर इक्वेलिटी होते का 1 + 2 3 3 + 3 = 6. म्हणजेच की 6 = काय आले 6. म्हणजे आपण जे ॲन्सर फाइंड आउट केलं ते कसं आहे ॲक्युरेट आहे. तर हे कृपया हा व्हिडिओ व्यवस्थित बघून जा, शेवटपर्यंत बघा.
तुम्हाला 100% तुमचे 5 मार्क्स काय होतील कन्फर्म होऊन जातील. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू.